मार्गशीर्ष गुरुवारचा उपवास आणि देवीला नैवेद्य दोन्ही पण काम होतील बरं का. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर मी काय केलं, एक रताळं होतं माझ्याकडे, तर रताळाचं छान ना साल काढून घेतलं. धुवत वगैरे बसायचं नाही, साल काढून घेतलं, आपलं काम झालं. आता कढई घ्यायचं, कढईमध्ये छान तूप टाकायचं. तुपामध्ये जे आपल्या आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट्स आहेत ते छान रोस्ट करून घ्यायचं. आता ड्रायफ्रूट्स साईडला काढून घ्यायचं आणि त्याच तुपामध्ये हे जे आपण पील आउट केलेलं रताळे आहे ना ते किसून घ्यायचं. आता किसून का घ्यायचं, कारण आपोआप ते दुधात शिजलं ना तर ते सॉफ्ट होतं. आता हे किसलेलं रताळं छान तुपामध्ये सॉफ्ट होईपर्यंत परतवून घ्यायचं. वरतून दूध ओतायचं आणि एक उकळी काढायचं आहे फक्त आपल्याला. उकळी आली की चवीपुरतं साखर टाकायचं, वेलची पावडर टाकायचं आणि एकदा मिक्स करायचं. मिक्स करून झाल्यानंतर आपण रोस्ट केलेले ड्रायफ्रूट्स त्यामध्ये टाकायचं आणि आपली खीर रेडी. इतकी छान झाली होती चवीला. आणि नॉर्मल रताळं खाण्यापेक्षा ना अशी खीर बनवून तुम्ही उपवासालाही खाऊ शकता आणि देवीला नैवेद्यही करू शकता. आहे की नाही 2 in 1 रेसिपी. मग चला, मग पटकन लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.